नमस्कार मंडळी, मी रीता आणि मी तुमचे स्वागत करत आहे आपल्या अस्सल खानदेशी मेजवानी या यूट्यूब चॅनलमध्ये। माझ्यासारखे तुम्ही पण असाल रोजच काय करू हा प्रश्न घेऊन। चला तर मग आज आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। आजची रेसिपी आहे गोड आंबट चवीची मिरच्यांची भाजी। ही भाजी तुम्ही उपवासाला पण करू शकता आणि अशी पोळी बरोबर पण खाऊ शकता। रेसिपीला सुरुवात करण्याआधी सांगते, प्लीज अजून माझ्या चॅनलवर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया। मिरचीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: मिरच्या, जिरे, साखर, मीठ, लिंबाचा रस, तेल, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कढई ठेवली आहे गॅसवर। त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे आहे। तेल थोडं तापले की आपल्याला आता जिरं टाकायचं आहे। जिरे टाकायचे। जिरे फुलले की लगेच आपल्याला मिरच्या टाकायच्या। तेलात आपल्याला या मिरच्या 5 मिनिटं फ्राय होऊ द्यायच्या आहे। कमी गॅस करून त्यावर झाकण ठेवायचे, त्या थोड्या मऊ होतील। चला बघूया मिरच्या झाल्या का। मिरच्या झालेल्या आहे। त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं। मी पाणी टाकले। हे 5 ते 7 मिनिटं आपल्याला मिरच्या थोडं शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून सनी। ही भाजी आपण उपवासाची सारखी करतोय, त्यामुळे मी यात लसूण वगैरे काही टाकत नाहीये। बघूया आपण मिरच्या झाल्या आहेत का। अजून पाहिजे तशी मिरची झालेली नाहीये। त्यात आपण आता मीठ टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ, साखर आणि लिंबाचा रस आपल्याला नंतर टाकायचा। चेक करूया आपण मिरच्या झाल्या आहेत का। तर आपल्या मिरच्या या तयार आहे, म्हणजे नरम झालेल्या आहे। त्यामध्ये आपल्याला आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। साखर, चवीप्रमाणे साखर 2 ते 2.5 चमचे आणि लिंबाचा रस। मी येथे 1 लिंबाचा रस टाकते। पुन्हा आपल्याला ह्या 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचे आहे। शिजल्यानंतर आपण चेक करूया। चला तर मंडळी, आपली भाजी तयार आहे का आपण चेक करूया। तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार आहे। गॅस बंद करून सर्व करूया। तर मंडळी, आपली मिरच्यांची भाजी तयार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या अस्सल खानदेशी मेजवानी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।